وخلق الله السماوات والأرض بالحق ولتجزى كل نفس بما كسبت وهم لا يظلمون أفرأيت من اتخذ إلهه هواه وأضله الله على علم وختم على سمعه وقلبه وجعل على بصره غشاوة فمن يهديه من بعد الله أفلا تذكرون وقالوا ما هي إلا حياتنا الدنيا نموت ونحيا وما يهلكنا إلا الدهر وما لهم بذلك من علم إن هم إلا يظنون وإذا تتلى عليهم آياتنا بينات ما كان حجتهم إلا أن قالوا ائتوا بآبائنا إن كنتم صادقين قل الله يحييكم ثم يميتكم ثم يجمعكم إلى يوم القيامة لا ريب فيه ولكن أكثر الناस لا يعلمون. आणि अल्लाहनं आकाशांना आणि जमिनीला जसं असावयाच पाहिजे होतं बरोबर बनवलं, यासाठी की प्रत्येक जीवाला त्यानं केलेल्या कर्माचा योग्य तो मोबदला दिला जाईल आणि कुणावरही जुलूम अत्याचार केला जाणार नाही. बरं, तुम्ही त्या मनुष्याच्या स्थितीवर विचार केला जो आपल्या इच्छेचा दास बनला? ज्ञान असतानाही त्यानं असं केलं तर अल्लाहनं त्याला मार्गभ्रष्ट केलं. त्याच्या कानांवर आणि हृदयावर मोहर लावली आणि डोळ्यांवर पडदा टाकला. आता अल्लाहनंतर कोण त्याला मार्गदर्शन करू शकतो? काय आताही तुम्ही उपदेश कबूल न कराल? हे लोक म्हणतात की याच जगात आमचं जीवन आहे, याच ठिकाणी आम्ही मरतो आणि जगतो आणि कालचक्र आम्हाला स्वतःच नष्ट करून टाकतं. अशा चुकीच्या दाव्यांबाबत त्यांच्याजवळ कसलाही ज्ञानविषयक पुरावा नाही. फक्त अटकळ आणि काल्पनिक गोष्टी ते बोलतात. जेव्हा आमच्या साफ आणि स्पष्ट आयती त्यांना वाचून ऐकवल्या गेल्या तेव्हाही त्यांची जिद्द हीच राहिली की बरं, आता आमच्या बापजाद्यांना जिवंत करून आणा जर तुम्ही सच्चे असाल. तुम्ही त्यांना सांगा की अल्लाहच तुम्हाला जिवंत करतो, तोच तुम्हाला मृत्यू देतो, मग तोच तुम्हाला सर्वांना कयामतीच्या दिवशी जमा करेल, ज्याविषयी कसलीही शंका नाही. परंतु बहुतेक लोक या हकीकतीपासून अजाण आहेत.